Dear students, this is our first video for 12th standard students. टॉपिकचं नाव आहे रोटेशनल डायनॅमिक्स. तर ह्या नवीन सिलेबसचं जे टेक्स्टबुक आहे PDF फॉर्मॅटमध्ये मी सर्व मुलांना पाठवलेलं आहे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. शिवाय हा जो फर्स्ट टॉपिक आपण आज स्टार्ट करणार आहे त्याच्या नोट्स सुद्धा तुम्हाला मी पाठवलेले आहेत. तर नोट्समध्ये तुम्ही जर पाहिलं तर सुरुवातीचा बराचसा पार्ट जो 11th झालेला आहे कोणता, तर हे 3 पॉइंट्स मध्ये लिहिले आहेत बघा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलोसिटी, अँग्युलर एक्सेलरेशन, रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटी, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, फॉर्म्युला फॉर टाइम पिरियड. तर हे बरेचसे इंट्रोडक्टरी पार्ट जे सर्क्युलर मोशनचे आहेत ती 11th आपले झाले आहेत. तर ते सुद्धा मी नोट्समध्ये थोडेसे टाकलेले आहेत कारण त्याच्याशिवाय तुम्हाला पुढचा पॉईंट जो पुढचा पार्ट आहे तो व्यवस्थित समजणार नाही आहे. तर टॉपिकचं नाव जरी रोटेशनल डायनॅमिक्स असलं तरी सर्क्युलर मोशन मधला थोडासा जो पार्ट आहे अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. अँगल ऑफ बँकिंग असेल, म्हणजे बँकिंग ऑफ रोडची कन्सेप्ट असेल, वेल ऑफ डेथची कन्सेप्ट असेल जी आपण लॉज ऑफ मोशन मध्ये स्टडी केलेली आहे, किंवा व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचे 2-3 डेरिव्हेशन्स आहेत. सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे काय, सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय, अशा सर्क्युलर मोशन मधल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या सुरुवातीला ह्या रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये ऍड केल्या आहेत. आणि त्या झाल्यानंतर मग मेन पार्ट स्टार्ट होतो रोटेशनल मोशनचा. रोटेशनल मोशन, रेडियस ऑफ गायरेशन, प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस, प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस अँड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिफरंट सिमेट्रिक बॉडीज. तर हा पार्ट आपला स्टार्ट करायचा रोटेशनल डायनॅमिक्स. तर हा स्टार्ट करण्यापूर्वी मी 11वीचा थोडासा पार्ट रिवाइज करतो आणि त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंटला जाऊया. तर याच्यामध्ये 12th जो नवीन पार्ट आहे जो सर्क्युलर मोशन से रिलेटेड आहे तो ऍक्च्युली आहे तो सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स. पण सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स समजण्यासाठी आपला सेंट्रीपिटल एक्सेलरेशन आणि सेंट्रीपिटल एक्सेलरेशन आणि अँग्युलर एक्सेलरेशनची जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर असणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण थोडंसं बेसिक 11वीचं थोडंसं रिवाइज करूया आणि त्यानंतर आपण नेक्स्ट पार्टला जाऊया. सो 11 मध्ये आपण हे 3 पार्ट्स बघितले आहेत बघा, 3 पॉइंट्स बघितले आहेत. अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलोसिटी आणि अँग्युलर एक्सेलरेशन. शॉर्ट मध्ये मी रिवाइज करतो बघा. सो व्हॉट इज First of all, what is circular motion? The motion of particle along the circumference of circle is called as a circular motion. Rotational motion आणि circular motion मध्ये थोडासा डिफरन्स आहे बघा. अर्थ सन भोवती रिव्हॉल्व होते. अर्थ revolves around the sun, for example in circular motion, or moon revolves around the earth in the circular motion. मग अर्थचं सन भोवतीची मोशन आहे ती कशी आहे, अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल आहे. अर्थ मूव्स अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल अराउंड द सन. सो मोशन ऑफ अर्थ इज अ सर्क्युलर मोशन. पण अर्थ स्वतःभोवती पण फिरते ना, ती अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल पण रिव्हॉल्व होते आणि इट कॅन रोटेट अबाउट इट्स ओन ऍक्सिस. मग स्वतःभोवतीचा जो स्पीड असतो अर्थचा दॅट इज कॉल्ड ॲज अ रोटेशनल मोशन. सो सर्क्युलर मोशन इज वन ऑफ द पार्ट ऑफ रोटेशनल मोशन. फॅनची मोशन कशी असणार आहे, फॅन असा अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल मूव्ह होत नाहीये. अबाउट अ फिक्स्ड पॉइंट तो काय होतो, फिरतो. इट रोटेट्स अबाउट इट्स ओन ऍक्सिस. सो मोशन ऑफ द टोटल फॅन इज रोटेशनल मोशन, बट मोशन ऑफ अ पार्टिकल ऑफ द फॅन इज द सर्क्युलर मोशन. म्हणजे समजा फॅनच्या ब्लेड्सना आपण असे ऑइल पेंटनं कलर्ड स्पॉट दिले आणि फॅन ऑन केला तुम्हाला अशा वेगवेगळ्या रिंग दिसतील. रेड कलरचा स्पॉट दिला असेल तर रेड कलरची रिंग दिसणार का, कारण तो रेड कलरचा स्पॉट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल असा रिव्हॉल्व होतो. तर ती सर्क्युलर मोशन झाली. म्हणजे फॅनचा एक सिंगल पार्टिकल तुम्ही कन्सिडर केला, इट परफॉर्म सर्क्युलर मोशन, बट टोटल मोशन ऑफ द फॅन इज अ रोटेशनल मोशन. सो व्हॉट इज सर्क्युलर मोशन? मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज अ सर्क्युलर मोशन. मग सर्क्युलर मोशन 2 टाइपचे आहेत, एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि दुसरी नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. यूसीएम आपण ऑलरेडी स्टडी केलंय. व्हॉट इज यूसीएम? मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट लिनियर स्पीड. म्हणजे स्पीड जर कॉन्स्टंट असेल, स्पीड ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन कॉन्स्टंट असेल, इट इज सेड टू बी यूसीएम, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि जर स्पीड व्हेरिएबल असेल, वेलॉसिटी डेफिनेटली व्हेरिएबल असतेच, यूसीएम असू दे किंवा नॉन यूसीएम असते, वेलॉसिटी वेक्टर असल्यामुळे डायरेक्शन पॉइंट टू पॉइंट चेंज होते. वेलॉसिटी इज ऑलवेज व्हेरिएबल इन सर्क्युलर मोशन, आयदर इट इज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन or non-uniform circular motion. But if the speed of particle remains constant, it is called as a uniform circular motion. And if speed of the particle performing circular motion is a variable, it is called as a non-uniform circular motion. UCM and non-UCM. आता
सर्क्युलर मोशन मधल्या तीन ह्या फंडामेंटल क्वांटिटीज आपल्याला फंडामेंटल टर्म्स आपल्याला व्हायच्या अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर एक्सेलरेशन. अगदी थोडं शॉर्ट मध्ये मी रिवाइज करतो, लक्ष द्या. सो कन्सिडर पार्टिकल परफॉर्म सर्क्युलर मोशन इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. सपोज दिस इज द सेंटर ऑफ सर्कल, O इज द सेंटर ऑफ सर्कल. पार्टिकल असा अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये मूव्ह आलाय. सपोज पार्टिकल इज इनिशियली ॲट पॉइंट ए, पार्टिकल ए पॉइंटला आहे. तर हा जो वेक्टर आपण याला काय म्हणतो, द वेक्टर विच गिव्स पोझिशन ऑफ पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट सिस्टम, or the vector which gives position of particle with respect to center of circle is called as a position vector. हा पोझिशन वेक्टर आहे पार्टिकलचा. पार्टिकल सध्या कुठे आहे, पॉइंट ए ला आहे. समजा पार्टिकल इथून इकडे मूव्ह आला आहे. सो इन व्हेरी शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम, अगदी इनफायनाइटेबली स्मॉल इंटरवल ऑफ टाइम आहे, आणि ह्या टायमिंग मध्ये पार्टिकल समजा ए पासून इथपर्यंत गेला म्हणजे बी पर्यंत गेला. Particle moves from A to B in very short interval of time, so that in this short interval of time the vector OA rotates from OA to OB. हा वेक्टर OA पासून OB पर्यंत काय झाला, रोटेट झाला, आणि हा वेक्टर काहीतरी अँगल कव्हर करलाय. समजा हा अँगल घेतला मी डेल्टा थीटा, स्मॉल अँगल असल्यामुळे मी डेल्टा थीटा नोटेशन घेतलेला आहे. जास्त अँगल असेल तर आपण जनरली थीटा नोटेशन घेऊ शकतो. हा स्मॉल अँगल जो आहे, अँगल ट्रेस्ड बाय द पोझिशन वेक्टर. ट्रेस म्हणजे कव्हर करणे. अँगल कव्हर्ड बाय द पोझिशन वेक्टर, अँगल ट्रेस्ड बाय द पोझिशन वेक्टर when particle moves from one point to other point along the circumference of circle is called as angular displacement. So what is angular displacement? Angle traced by the position vector when particle moves from one point to other point along the circumference of circle is called as angular displacement. म्हणजे ह्या पोझिशन वेक्टरने कव्हर केलेला जो अँगल आहे त्यालाच काय म्हणायचं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. समजा हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण थीटा घेतला तर त्याचं युनिट काय आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज मेजर्ड इन रेडियन. याचं SI युनिट असणार काय असणार आहे, रेडियन. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज मेजर्ड इन रेडियन. तर युनिट माहिती आहे आपला, डायमेन्शन्स माहिती आहे. इट इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी, कारण अँगल आहे. अँगल इज अ डायमेन्शनलेस फिजिकल क्वांटिटी. सो ह्याचं जे डायमेन्शन आहे ते M0 L0 T0 होईल. सो अँगल ट्रेस्ड बाय पोझिशन वेक्टर व्हेन पार्टिकल मूव्स फ्रॉम वन पॉइंट टू अदर पॉइंट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड एज अँगुलर डिस्प्लेसमेंट. मग हा सगळ्यात महत्त्वाचा यातला एक पॉइंट की अँगुलर डिस्प्लेसमेंट स्केलर आहे का वेक्टर आहे. वेदर अँगुलर डिस्प्लेसमेंट इज अ स्केलर ऑर वेक्टर, तर याचा आन्सर आपण कसं घ्यायचं बघा. तर हा अँगल जर अगदी स्मॉल असेल, इफ अँगल इज व्हेरी स्मॉल, इनफायनाइटेसिमली स्मॉल, डेल्टा थीटा इज व्हेरी स्मॉल, टेंड्स टू झिरो. टेंड्स टू झिरो म्हणजे झिरो नाही आहे, इट इज व्हेरी स्मॉल. अँगुलर डिस्प्लेसमेंट इज व्हेरी स्मॉल, इनफायनाइटेसिमली स्मॉल, देन इट इज अ वेक्टर. हा जर व्हेरी स्मॉल असेल तर तो वेक्टर असणार आहे. आणि हा जर फायनाइट असेल म्हणजे निग्लिजिबली स्मॉल नाही, इनफायनाइटेसिमली स्मॉल नाही आहे, पण फायनाइट आहे. ठीक आहे, तर फायनाइट अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल तर फायनाइट अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज अ स्केलर and infinitesimally small angular displacement is a vector. ऍक्च्युअली याला डायरेक्शन आहे, पण तो लॉज ऑफ वेक्टर एडिशन, जर अँगल व्हेरी स्मॉल असेल तर तो लॉज ऑफ वेक्टर एडिशन, फॉर एक्झाम्पल कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर एडिशन असेल किंवा कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन असेल, तर लॉज ऑफ वेक्टर एडिशनचे जे लॉज आहेत, कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर एडिशन, तर हा इनफायनाइटेसिमली स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल तर तो लॉ ओबे करतो, डायरेक्शन असते आणि लॉस तो ओबे करतो, सो इट इज अ वेक्टर. पण समजा फायनाइट अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल तर डायरेक्शन आहे बट इट कॅनॉट ओबे लॉज ऑफ वेक्टर एडिशन, सो फायनाइट अँग्युलर डिस्प्लेसमेंट कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ स्केलर. आणि याचा एक डेमो तुम्हाला सांगितलं तर कसे लॉज ओबे होतात आणि कसे होत नाही आहेत, एक क्यूब कन्सिडर करून तुम्हाला मी सांगितलं होतं. तर लक्षात ठेवा, तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की इनफायनाइटेसिमली स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल तर ती वेक्टर असते आणि फायनाइट अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल तर ती स्केलर असते. हा फर्स्ट पॉइंट बघितला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे डायरेक्शन जर असेल इनफायनाइटेसिमली स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण वेक्टर म्हणलं, मग डायरेक्शन कशी द्यायची, तर हा सुद्धा 11वाला पॉइंट घेतला आपण. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज डायरेक्टेड ऑलवेज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ सर्कल. समजा हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये पार्टिकल असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट एकतर अपवर्ड असेल किंवा डाऊनवर्ड, म्हणजे परपेंडिक्युलर टू द हॉरिझॉन्टल प्लेन. सर्कल कुठे आहे, हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये सर्कल आहे, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशी असणार, व्हर्टिकल प्लेन मध्ये असणार. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ सर्कल. It is either upward or downward. It is given by right hand rule or right handed screw rule. For example, समजा in the plane of the blackboard particle revolve झालाय. Particle ह्या blackboard वर revolve झालाय. So this is the particle. It is moving anti-clockwise direction in the vertical plane. तर right hand rule काय सांगतो, hold the axis of rotation in your right hand. याचा axis of rotation कसा असणार आहे, तर axis of rotation जो असणार आहे
त्या पार्टिकलचा हा असा असणार, दिस इज एक्स ऑफ रोटेशन. ठीक आहे, हा एक्स ऑफ रोटेशन असेल तर राईट हँड रूल काय आहे, होल्ड द एक्सिस ऑफ रोटेशन इन युअर राईट हँड, हा राईट हँड मधला, कर्व द फिंगर्स अराउंड द एक्स ऑफ रोटेशन अँड आउटस्ट्रेच द थंब. ह्याला म्हणायचं आउटस्ट्रेच्ड थंब, ह्याला म्हणायचं इनस्ट्रेच्ड थंब. आपलं थंब आउटस्ट्रेच करायचं आणि फिंगर कर्ल करायचे. हा एक्स ऑफ रोटेशन आहे. राईट हँड कर्ल फिंगर्स, थंब आउटस्ट्रेच्ड. इफ दिस कर्ल फिंगर गिव्ह डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ पार्टिकल, तर पार्टिकल कसा आहे, अँटी क्लॉकवाईज चाललाय, मग कर्ल फिंगर आपल्या कशा आहेत, अँटी क्लॉकवाईज आहेत, म्हणजे हे बरोबर आहे. तर थंब कुठे आहे, आउटवर्ड आहे. तर इथं थंब जो आहे इट गिव्स डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. जिथे अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशी असेल, आउटवर्ड असेल, परपेंडिक्युलर टू द ब्लॅकबोर्ड. समजा पार्टिकल हा असा फिरत असेल, क्लॉकवाईज फिरत असेल, तर मला ह्या फिंगर्स कशा धरायला पाहिजेत, अशा धरायला पाहिजेत, क्लॉकवाईज सेन्स मध्ये धरायला पाहिजेत. सो दिस आर द कर्ल फिंगर्स. आता आउटस्ट्रेच्ड थंब जो कुठे आहे बघा, तो इनवर्ड आहे. तर अशा केसमध्ये जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट असणार ते कसे असणार, इनवर्ड असणार, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ सर्कल. तर हा फर्स्ट पॉइंट आपण बघितला, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सेकंड पॉइंट बघायचा अँग्युलर व्हेलॉसिटी. थोडंसं फास्ट रिवाइज करतो मी, हे पॉइंट आपण 11वीला स्टडी केलंय. So what is angular velocity? Angular velocity omega is equal to d theta by dt. आपण linear velocity ची डेफिनेशन काय बघितली. What is linear velocity? Rate of change of linear displacement is called as a linear velocity. हे काय आहे, angular velocity. What is angular velocity? Rate of change of angular displacement is called as angular velocity. Rate of change of linear displacement is called as linear velocity, and similarly rate of change of angular displacement is called as a angular velocity. Instantaneous angular velocity काढायची असेल, आपण प्रोजेक्टाइल मोशन मध्ये बघितलं इंस्टंटेनियस एक्सेलरेशन काढायचं. कसं काढायचं, इंस्टंटेनियस वेलोसिटी कशी कॅल्क्युलेट करायची. तर इंस्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर फॉर्म्युला आपला आहे ओमेगा इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी, म्हणजेच डी थीटा बाय dt. टाइम इंटरवल इज very small. It is a small instant, single instant. Then omega is equal to d theta by dt or delta theta by delta t. This is called as an instantaneous angular velocity. General formula लक्षात ठेवा. Rate of change of angular displacement is called as angular velocity. हा फॉर्म्युला आपण असा पण घेऊ शकतो, ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन टी. याचं युनिट काय येणार, तर थीटा अपॉन टी आहे, ह्याचं युनिट आहे रेडियन. सो रेडियन पर सेकंड. अँग्युलर वेलोसिटी इज मेजर्ड इन रेडियन पर सेकंड. डायमेन्शन काय येणार, रेडियन पर सेकंड. त्याला डायमेन्शन आहे बिकॉज इट इज अ अँगल, फक्त पर सेकंद आहे, म्हणजेच टी रेस टू -1 m0 l0 टी रेस टू -1. हा स्केलर आहे का वेक्टर आहे, तर डेफिनेटली इट इज ऑलवेज अ वेक्टर विच इज डायरेक्टेड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ सर्कल. ज्या डायरेक्शनला अँग्युलर डिस्प्लेसमेंट असते त्या डायरेक्शनला अँग्युलर वेलोसिटी असते. इट इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ सर्कल. इट इज ऑलवेज अलोंग द एक्सिस ऑफ रोटेशन and it is given by right hand rule or right hand screw rule. म्हणजे याच्यामध्ये हा स्केलर पण असू शकतो, वेक्टर पण असू शकतो. हा डेफिनेटली काय आहे, वेक्टर आहे. हा इनफायनाइटेसिमली स्मॉल असेल तर वेक्टर आहे, फायनाइट असेल तर स्केलर आहे. इट इज ऑलवेज अ वेक्टर. इट इज मेजर्ड इन रेडियन, इट इज मेजर्ड इन रेडियन पर सेकंड. याचं डायमेन्शन m0 l0 t0, याचं डायमेन्शन m0 l0 t raised to -1. So this is the angular velocity. Omega, it is denoted by omega. Omega is equal to d theta by dt. Next third term angular acceleration. तो आपल्याला linear acceleration माहिती आहे. Rate of change of linear velocity, स्पीड म्हणायचं नाही आहे, कारण acceleration is the rate of change of velocity. velocity हा वेक्टर आहे. वेक्टर मध्ये काय असतं, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही असतात. म्हणजे velocity मध्ये जे मॅग्निट्यूड असतं त्याला आपण स्पीड म्हणतो आणि डायरेक्शन सुद्धा असते. स्पीड चेंज झाला तरी पण एक्सेलरेशन तयार होऊ शकतं आणि डायरेक्शन चेंज झाली तरी सुद्धा एक्सेलरेशन तयार होऊ शकतं. सो एक्सेलरेशन मे बी प्रोड्यूस ड्यू टू चेंज इन मॅग्निट्यूड और चेंज इन डायरेक्शन. पण जनरली आपण velocity म्हणायचं आहे. सो व्हॉट इज लिनियर एक्सेलरेशन, rate of change of velocity is called as a linear acceleration. Rate of change of linear velocity is called as a linear acceleration, and similarly we can define angular acceleration. So angular acceleration, it is denoted by alpha. Alpha is equal to d omega by dt. Rate of change of angular velocity is called as angular acceleration. Rate of change of angular velocity is called as a angular acceleration. Infinitesimally small time interval साठी मेजर केला. So alpha is equal to limit delta t tends to 0
डेल्टा ओमेगा अपॉन डेल्टा टी हा जर फॉर्म्युला यूज केला, दिस गिव्स इंस्टंटेनियस अँग्युलर एक्सेलरेशन. अल्फा इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा ओमेगा अपॉन डेल्टा टी. सो अल्फा हा फॉर्म्युला आपण आणि कसा लिहू शकतो, तर अल्फा इज इक्वल टू ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी. Final angular velocity minus initial angular velocity upon time in which angular velocity changes, म्हणजेच indirectly d omega by dt. आणखीन एक फॉर्म्युला आपण बघितला याचा, अल्फा इज इक्वल टू ओमेगाचा एक बेसिक फॉर्म्युला आहे, ओमेगा इज इक्वल टू पाय एन. ऑलरेडी आपण 11th हा स्टडी केला आहे. ओमेगा इज इक्वल टू पाय एन किंवा ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. सो वी कॅन राईट ओमेगा इज इक्वल टू पाय एन. सो 2 पाय n2 minus 2 पाय n1 upon t. So we can write 2 pi into bracket n2 minus n1 upon t. What is n1 n2? n2 is the final angular frequency. n1 is the initial angular frequency. Angular frequency म्हणजे काय, नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स पर सेकंड, rps. हा तसे युनिट आपण rpm किंवा rps घेऊ शकतो. सो n is the angular frequency and omega is the angular velocity. So rate of change of angular velocity is called as angular acceleration. ठीक आहे, हे स्केलर का वेक्टर आहे. सो डेफिनेटली दिस इज ऑल्सो अ वेक्टर. हा स्केलर किंवा वेक्टर असू शकतो, हा डेफिनेटली वेक्टर आहे. आणि अँग्युलर एक्सेलरेशन सुद्धा काय आहे, इट इज ऑल्सो अ वेक्टर. त्याची डायरेक्शन कशी असते, इट इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ सर्कल अँड गिवन बाय राईट हँड रूल अँड राईट हँड स्क्रू रूल. इट इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ सर्कल. हा सुद्धा सर्कलच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे, हा सुद्धा सर्कलच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. पण त्याची डायरेक्शन अपवर्ड डाऊनवर्ड कशी असू शकते बघा. तर ज्यावेळी अँग्युलर व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असते, फॉर एक्झाम्पल समजा फॅन रोटेट वर आलाय, फॅन इज रोटेटिंग अबाउट इट्स ओन ऍक्सिस, आणि फॅन स्विच ऑन केला. स्विच ऑन केल्यानंतर फॅनचा स्पीड कंटिन्युअसली काय होत जाईल, वाढत जाईल. फॅनचा स्पीड कंटिन्युअसली जर इन्क्रीज होत असेल, दॅट मीन्स इफ ओमेगा गोज ऑन इन्क्रीजिंग, इन दिस केस डायरेक्शन ऑफ अल्फा इज सेम ॲज दॅट ऑफ डायरेक्शन ऑफ ओमेगा. ज्या डायरेक्शनला ओमेगा असेल त्याच डायरेक्शनला अल्फा असेल. इन दॅट केस अल्फा इज द अँग्युलर एक्सेलरेशन. ओमेगाची डायरेक्शन आपण कशी काढायची, बाय युजिंग राईट हँड रूल. ही कशी काढायची, राईट हँड रूल काढायची नाही. ही कशी काढायची, तर अल्फा ओमेगा जर इन्क्रीज होत असेल तर ओमेगाची जी डायरेक्शन असेल जी राईट हँड रूल आपण काढणार आहे, तीच डायरेक्शन कोणाची असणार आहे, अल्फाची असणार आहे. आणि समजा मी फॅन रोटेट व्हायला तो स्विच ऑफ केला, फॅन इज रोटेटिंग अबाउट इट्स ओन ऍक्सिस and we have switched off the fan, the speed काय होणार, स्पीड स्लोली गोज ऑन डिक्रीजिंग. जर स्पीड डिक्रीज होत असेल तर अल्फाची जी डायरेक्शन आहे बघा, इफ ओमेगा गोज ऑन डिक्रीजिंग देन अल्फाची जी डायरेक्शन असेल इट इज एक्झॅक्टली अपोजिट टू ओमेगा. ज्या डायरेक्शनला ओमेगा असेल त्याला उलटा बरोबर अल्फा असेल. कारण का, कारण त्याच्यामध्ये काय असणार आहे, तिथे रिटार्डेशन असणार आहे. ज्यावेळी स्पीड वाढत जातो त्यावेळी अँग्युलर एक्सेलरेशन असतं, ज्यावेळी स्पीड कमी होत जातो त्यावेळी अँग्युलर रिटार्डेशन असतं. सो अँग्युलर एक्सेलरेशन इज ऑलवेज इन द डायरेक्शन ऑफ ओमेगा and angular retardation is always in the direction exactly opposite to omega. तर या तिन्हींचे युनिट, डायमेन्शन, डेफिनेशन आणि डायरेक्शन्स महत्त्वाच्या लक्षात ठेवा. डायरेक्शन तिन्ही सुद्धा ज्या वेक्टर क्वांटिटीज असतील तर तिन्हीमध्ये डायरेक्शन ही ऑलवेज कशी असते, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ सर्कल. इट इज गिवन बाय राईट हँड रूल और राईट हँड स्क्रू रूल. ह्याचं युनिट काय आहे, रेडियन. ह्याचं रेडियन पर सेकंड. ह्याचं काय आहे, तर रेडियन पर सेकंड स्क्वेअर. कारण ऑलरेडी हा ओमेगाचं काय आहे, हा फॉर्म्युला आपण असा पण लिहू शकतो, ओमेगा अपॉन टी. सो इट इज रेडियन पर सेकंड आणि हा पर सेकंड. सो रेडियन पर सेकंड स्क्वेअर. डायमेन्शन काय येणार, m0 l0 t0. इथे काय असणार आहे, m0 l0 t raised to -1. इथे काय असणार आहे, m0 l0 t raised to -2. कारण रेडियन पर सेकंड स्क्वेअर मध्ये रेडियनला डायमेन्शन नाही आहे. सो पर सेकंड स्क्वेअर म्हणजे t raised to -2. तर हे 3 पॉइंट्स आपण 11th ला थोडेसे स्टडी केले आहेत. आणखीन एक छोटासा पॉइंट आपण याच्यानंतर बघूया, टाइम पिरियड किंवा UCM म्हणजे काय. त्यानंतर आपण 12th सिलेबसला स्टार्ट करूया. तर नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे, रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी. हा पण पॉइंट ऍक्च्युली 11th ला झालेला आहे आणि 12th बुकमध्ये डायरेक्ट फॉर्म्युला दिला, तो फॉर्म्युला आपल्याला घ्यायचा आहे. मी थोडंसं छोटंसं डेरिव्हेशन डिराईव्ह करून आपण दाखवतो. 2-3 स्टेपमध्ये डेरिव्हेशन येतं. सो व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? Motion of particle along the circumference of circle with constant linear speed is called as a uniform circular motion. And what is a non-uniform circular motion? Motion of particle along the circumference of circle with variable linear speed is called as a non-UCM, non-uniform circular motion. For example, आपण बरेच एक्झाम्पल घेऊ शकतो. तर फॅन स्विच ऑन केला, जस्ट स्विच ऑन केला, स्पीड गोज ऑन इन्क्रीजिंग, तर मोशन काय झाली,
तर ब्लेड्स ऑफ द फॅन्स असतील त्याची मोशन आली नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ काय आली, तर मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ इज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जी मोशन सेम टायमिंग मध्ये पाथ रिपीट करते, इट कम्प्लीट्स वन रिव्होल्यूशन इन द सेम टाइम इज कॉल्ड ॲज अ पिरियॉडिक मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही पिरियॉडिक मोशन आहे. लक्ष द्या, तुमचं जे नवीन टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुकमध्ये फर्स्ट पेजवर जो सेकंड पॉइंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, त्याच्यामधला सेकंड पॉइंट जो आहे तो चुकीचा थोडासा दिलेला आहे, चुकीचा प्रिंट झालेला आहे. तिथं असं दिलेलं आहे की सर्क्युलर मोशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये सेकंड कॅरेक्टरिस्टिक दिले की सर्क्युलर मोशन इज अ पिरियॉडिक मोशन. तर डेफिनेटली सर्क्युलर मोशन ही पिरियॉडिक मोशन नाही आहे. सर्क्युलर मोशन ही पिरियॉडिक सुद्धा असू शकते सुद्धा आणि नॉन पिरियॉडिक सुद्धा असू शकते. ज्या सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड कॉन्स्टंट असतो म्हणजेच युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ती पिरियॉडिक मोशन आहे. सगळ्या सर्क्युलर मोशन ह्या पिरियॉडिक मोशन नसतात. फॅनची मोशन ही पिरियॉडिक मोशन नाही आहे. मूनची मोशन ही पिरियॉडिक मोशन आहे. मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन इज द पिरियॉडिक मोशन. जी सेम टायमिंग मध्ये रिपीट होते त्याला म्हणायचं पिरियॉडिक मोशन. तर ते टेक्स्ट बुक मध्ये थोडंसं करेक्शन करून घ्या फर्स्ट पेजवरचं. सो आपल्याला कळालं युसीएम म्हणजे काय, नॉन युसीएम म्हणजे काय. The motion of particle along the circumference of circle with constant speed is called as a UCM and variable speed असेल तर नॉन UCM. मग आता समजा पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करलाय, कॉन्स्टंट स्पीड न तो रोटेट वाला. पार्टिकल परफॉर्म्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. दिस इज द सेंटर ऑफ सर्कल. O is the center of circle. Particle performs UCM. UCM म्हणजे काय, कॉन्स्टंट स्पीड. पार्टिकल जर इथं असेल तर त्याचा स्पीड इकडे असणार. पार्टिकल समजा इथं आला त्याचा स्पीड इकडे असणार. पार्टिकल समजा इथं रोटेट होत अँटी क्लॉकवाइज इथं आला त्याचा स्पीड इकडे असणार. पार्टिकल समजा इथं आला त्याचा स्पीड इकडे असणार. म्हणजे पॉइंट टू पॉइंट डायरेक्शन चेंज वाले, मात्र स्पीड सगळीकडे काय आहे, कॉन्स्टंट आहे. डायरेक्शन अलॉंग द टँजेंट टू द सर्कल आहे, पण मॅग्निट्यूड काय आहे, वेलोसिटीचं सेम आहे. सो इट इज कॉल्ड एज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ह्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा पार्टिकल इनिशियली इथं असं कन्सिडर करूया आपण मगाच्या प्रमाणाने. पार्टिकल समजा बी पॉइंटला गेला इन व्हेरी व्हेरी स्मॉल टाइम टी आणि हा अँगल कवर्ड आहे थीटा. तर हे जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स ए बी, याला आपण आर्क लेंथ म्हणू शकतो एस. एस इज द आर्क लेंथ कवर्ड बाय द पार्टिकल आणि ही रेडियस ऑफ सर्कल आहे आर. सपोज इट इज अ स्मॉल आर, आर्क लेंथ एस. तर या तिन्ही मध्ये एक स्पेसिफिक रिलेशन आहे. आपण जॉमेट्री मध्ये घेतलं बघा, आर्क लेंथ अपॉन रेडियस इज इक्वल टू अँगल. आर्क लेंथ एस अपॉन रेडियस आर, आर्क लेंथ अपॉन रेडियस इज इक्वल टू अँगल. हा फॉर्म्युला ऑलरेडी आपण जॉमेट्री मध्ये स्टडी केलेला आहे. ह्याचा अर्थ एस चा फॉर्म्युला काय ना, एस इज इक्वल टू आर थीटा. हाच फॉर्म्युला जर वेक्टर फॉर्म मध्ये असेल, वेक्टर फॉर्म मध्ये असा फॉर्म्युला येतो आर्क लेंथ लिनियर डिस्प्लेसमेंट. आर्क लेंथ म्हणजे काय, लिनियर डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स घेत नाही आपण, वेक्टर फॉर्म मध्ये घेतोय. सो इट इज अ लिनियर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू थीटा बार क्रॉस आर बार. असा वेक्टर फॉर्म मध्ये फॉर्म्युला हा. आता दोन्हीकडे डेरिव्हेटिव्ह घ्या आपण, टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑन बोथ साइड्स. ह्या बाजूला आपण डेरिव्हेटिव्ह घ्या, ह्या बाजूला आपण डेरिव्हेटिव्ह घ्या. सो ds बाय dt झाला हा. दोन्हीकडे d बाय dt ने मल्टिप्लाय केलं म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेतलं. d बाय dt ऑफ s बार इज इक्वल टू, इकडे काय ना, हा d बाय dt ऑफ थीटा बार क्रॉस r बार. आता r बार जो आहे तो कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, r हा कॉन्स्टंट आहे, तो टाइम नुसार त्याचा मॅग्निट्यूड चेंज होत नाही आहे. थीटाचा मॅग्निट्यूड नुसार मात्र काय होतं, टाइम नुसार चेंज होत आहे. तर मी फॉर्म्युला असा घेऊ शकतो, ds अपॉन dt बार इज इक्वल टू d थीटा बाय dt बार क्रॉस r बार. हा वेक्टर चेंज होतो, r बार वेक्टर पॉइंट टू पॉइंट चेंज होतो, पण त्याचा मॅग्निट्यूड चेंज होत नाही आहे. आर ही रेडियस बदलणार नाही, रेडियस तीच आहे. थीटा मध्ये काय होतं, पॉइंट टू पॉइंट जसा पार्टिकल मध्ये तसा थीटा काय होलाय, थीटा गोज ऑन इन्क्रीजिंग. थीटा हा व्हेरिएबल आहे, आर व्हेरिएबल नाही. आर बार व्हेरिएबल आहे पण आर व्हेरिएबल नाही आहे. मॅग्निट्यूड हे कॉन्स्टंट आहे, हे मॅग्निट्यूड चेंज वाला आहे म्हणून आपण ह्याचं डिफरन्शिएशन घेतलं. आणि ds बाय dt म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणजे v बार इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, ओमेगा अँग्युलर वेलोसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज अँग्युलर वेलोसिटी. वेक्टर फॉर्म मध्ये म्हणजे ओमेगा बार इनटू क्रॉस काय आहे, क्रॉस आर बार. हे रिलेशन लक्षात ठेवा. हे तुम्हाला न्यूमेरिकल साठी यूज करायचं आहे, ऑब्जेक्टिव्ह साठी यूज करायचं आहे. तुम्ही स्केलर फॉर्मॅट मध्ये घेतलं तर v इज इक्वल टू आर ओमेगा लक्षात ठेवू शकता. मॅग्निट्यूड काढत असेल तुम्ही कसंही करा, v इज इक्वल टू आर ओमेगा किंवा v इज इक्वल टू ओमेगा आर घेतला तरी चालेल. पण वेक्टर फॉर्मॅट मध्ये कंपल्सरी तुम्हाला v बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार लक्षात ठेवायचा आहे.
फी इज इक्वल टू आर बार आर ओमेगा लक्षात ठेवा, बरोबर उलटी ऑर्डर इथं आहे तर इथं हे लक्षात ठेवा, कारण का आर बार क्रॉस ओमेगा बारची डायरेक्शन आणि ओमेगा बार क्रॉस आर बारची डायरेक्शन एक्झॅक्टली अपोजिट असते. आपण हे स्केलर आणि वेक्टर मध्ये स्टडी केलेलं आहे. सो व्ही बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार. दिस गिव्स रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी अँड अँग्युलर वेलोसिटी इन वेक्टर फॉर्म. आता याच्यानंतर आपला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हटलं आपण, हे जे रिलेशन आहे ह्याच्यानंतर एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट बघायचा आहे. आणि हा पॉईंट झाल्यानंतर आपण डायरेक्ट 12thच्या सिलेबसला जातोय. म्हणजे 12th मध्ये जो सिलेबस स्टार्ट झालाय तो सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. पण त्याच्यापूर्वी आपल्याला सेंट्रिपिटल एक्सेलरेशन म्हणजे काय माहित पाहिजे, तर आपण ह्या सर्क्युलर मोशन मधला एक्सेलरेशनचा डिटेल मध्ये स्टडी करूया. मला वाटतं हा सुद्धा पॉईंट मी 11th सिलेबस मध्ये कव्हर केलेला आहे. ऑब्जेक्टिव्ह साठी महत्त्वाचा पॉईंट आहे. तर हा पॉईंट मी 11th टॉपिकच्या वेळेलाच हा कव्हर केला होता, एक्सेलरेशन इन सर्क्युलर मोशन. सो विल स्टार्ट, विल डिस्कस द एक्सेलरेशन इन सर्क्युलर मोशन. Acceleration in circular motion. So see here, particle performs circular motion in anti-clockwise direction. एक पॉइंट घेतला आपण. This is the center of circle. This is the position vector of particle. Initially particle is at point A. And the particle performs circular motion. Uniform म्हणत नाही मी, circular motion म्हणतोय. ठीक आहे, circular motion in anti-clockwise direction. ठीक आहे, फर्स्ट आपण यूसीएमचा एक्सेलरेशन बघूया. त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला टेक्स्टबुक मध्ये दिलाय. पूर्वीच्या सिलेबस मध्ये ह्याचे दोन डेरिव्हेशन्स होते, हाऊ टू कॅल्क्युलेट सेंट्रिपिटल एक्सेलरेशन बाय जॉमेट्रिक मेथड अँड बाय वेक्टर मेथड. दोन्ही डेरिव्हेशन सिलेबस मधून काढून टाकलेले आहेत. आणि हा फॉर्म्युला डायरेक्ट दिला, हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर फॉर्म्युला फक्त मी सांगतो आणि त्याची कन्सेप्ट सांगतो, लक्षात द्या. सो सपोज दिस इज अ यूसीएम, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. Motion of particle along the circumference with constant linear speed. Particle along the circumference anti-clockwise direction ला मूव्ह आलाय. हा इथं त्याचा स्पीड आहे. हा स्पीड कुठं आहे किंवा वेलोसिटी कुठं आहे, वेलोसिटी ही along tangent आहे. ठीक आहे, पार्टिकल समजा A पासून B ला गेला, पार्टिकल मूव्स फ्रॉम A टू B. B ला आल्यानंतर वेलोसिटी किती आली, स्पीड सेम आहे. पार्टिकल 20 मीटर पर सेकंद मूव्ह आलाय. पार्टिकल परफॉर्म सर्क्युलर मोशन विथ कॉन्स्टंट स्पीड 20 मीटर पर सेकंड. पण डायरेक्शन काय व्हायला बघा, इथं असताना डायरेक्शन इकडे आहे, इथं असताना डायरेक्शन इकडे, ह्या साईडला डायरेक्शन काय व्हायला, चेंज व्हायला. पण डायरेक्शन चेंज व्हायला म्हणजे इनडायरेक्टली वेलोसिटी चेंज व्हायला. आणि वेलोसिटी हे काय आहे, वेक्टर आहे. इट हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहिला वेलोसिटीचं, पण डायरेक्शन काय व्हायला, चेंज व्हायला. आणि डायरेक्शन चेंज झाल्यामुळे एक्सेलरेशन तयार होतं. and that acceleration produced due to change in direction in the circular motion is called as, लक्षात ठेवा, acceleration produced in the circular motion only due to change in direction is called as centripetal acceleration. It is called as a centripetal. Centripetal म्हणजे काय, सेंटर सिकिंग, डायरेक्टेड टुवर्ड सेंटर. याची डायरेक्शन सेंटर कडे आहे त्याला म्हणायचं सेंट्रिपिटल. ज्याची डायरेक्शन अवे फ्रॉम सेंटर आहे त्याला म्हणायचं सेंट्रीफ्युगल. दिस इज डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर, इट इज कॉल्ड एज अ सेंट्रिपिटल. सो दिस एक्सेलरेशन इज कॉल्ड एज अ सेंट्रिपिटल एक्सेलरेशन. याचं डेरिव्हेशन मी तुम्हाला सांगितलं, मोठं डेरिव्हेशन आहे. ते डेरिव्हेशन सिलेबस मधून काढून टाकलेलं आहे. तर लक्षात ठेवा, इथं जे एक्सेलरेशन असणार आहे ते नेहमी टुवर्ड सेंटर ह्या पॉइंटला असेल तर सेंट्रिपिटल एक्सेलरेशन इकडे असणार. पार्टिकल इथं असेल सेंट्रिपिटल एक्सेलरेशन इकडे असणार. इट इज ऑलवेज ऍक्टेड टुवर्ड सेंटर. याचं नोटेशन आहे AC किंवा याचं नोटेशन आपण AR पण घेऊ शकतो. AC म्हणजेच AR. AR का म्हणलेला, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ रेडियल एक्सेलरेशन, कारण हे अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर आहे. टुवर्ड्स द सेंटर असल्यामुळे याला काय म्हटलं आहे, सेंट्रिपिटल एक्सेलरेशन. इट ऍक्ट्स अलॉंग द रेडियस, इट इज कॉल्ड एज अ रेडियल एक्सेलरेशन. याचा फॉर्म्युला काय आहे, याचा फॉर्म्युला आहे R ओमेगा स्क्वेअर. R ओमेगा स्क्वेअर. वेक्टर फॉर्म मध्ये घ्यायचं असेल, समजा सेंट्रिपिटल एक्सेलरेशन AC मला वेक्टर फॉर्म मध्ये घ्यायचं आहे. ठीक आहे, वेक्टर फॉर्म मध्ये घ्यायचं असेल तर R ओमेगा स्क्वेअर ला इथं मायनस ने मल्टिप्लाय करावं लागेल. का, कारण इथं हा वेक्टर फॉर्म मध्ये R घ्यायला आपण. R ची डायरेक्शन कशी असते, R हा पोझिशन वेक्टर आहे. पोझिशन वेक्टर नेहमी कुठे स्टार्ट होतो, पोझिशन वेक्टर हा नेहमी ओरिजिनला स्टार्ट होतो आणि पार्टिकलच्या पोझिशनला एंड होतो. म्हणजे पोझिशन वेक्टर कुठे आहे, अवे फ्रॉम द सेंटर आहे. सेंट्रिपिटल एक्सेलरेशन कुठे आहे, टुवर्ड सेंटर आहे. हा अवे फ्रॉम सेंटर आहे, हा टुवर्ड सेंटर आहे. दोन्हीची डायरेक्शन एक्झॅक्टली कशी आहे, अपोजिट आहे. सो इट इज इंडिकेटेड बाय मायनस साइन. मायनस साइन इंडिकेट्स दॅट एक्सेलरेशन इज डायरेक्टेड अपोजिट टू R बार. पण R बार फिक्स माहिती आहे कसा आहे, अवे फ्रॉम सेंटर आहे. हा अवे फ्रॉम सेंटर असेल तर हा कुठे असणार आहे,
towards center असणार आहे. So the acceleration produced in the circular motion due to only change in direction of the particle is called as the centripetal acceleration. It acts along the radius and directed towards center, so it is called as a centripetal acceleration. Formula काय आहे? AC is equal to AC bar is equal to minus R bar omega square. किंवा मॅग्निट्यूड काय आहे? AC is equal to R omega square. So AC is equal to R omega square. आणखीन काय फॉर्म्युला घेऊ शकतो आपण? AC is equal to R. तर मगाशी आपण एक V is equal to R omega फॉर्म्युला बघितला बघा. रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी अँड अँग्युलर वेलोसिटी V is equal to R omega. स्केलर फॉर्म मध्ये मॅग्निट्यूड मध्ये याच्यामध्ये ओमेगाचा फॉर्म्युला काय येणार? ओमेगा इज इक्वल टू V अपॉन R. तर ओमेगाचा फॉर्म्युला V अपॉन R पुट केला. ओमेगा इज इक्वल टू V अपॉन R. तर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू V स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर. सो V स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर, यातला एक R कॅन्सल होईल. सो फॉर्म्युला मिळाला V स्क्वेअर अपॉन R. सेकंड फॉर्म्युला मिळाला AC इज इक्वल टू V स्क्वेअर अपॉन R. किंवा इज इक्वल टू याच्यामध्ये आपण V इज इक्वल टू R ओमेगा परत पुटअप केला तर हा फॉर्म्युला येतो V इंटू ओमेगा. म्हणजे आपल्याला तीन फॉर्म्युले मिळतात AC चे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचे. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन कॅन बी गिवन बाय V इज इक्वल टू R ओमेगा स्क्वेअर. Centripetal acceleration can be given by V is equal to, sorry, AC is equal to V square upon R, or centripetal acceleration can be written as AC is equal to V into omega. So हे acceleration कुठे असलं सांगा बघा. हे UCM मध्ये असेल का नॉन UCM मध्ये असेल? सिंपल समजा ऑब्जेक्टिव्हचा क्वेश्चन विचारला, ट्रिकी एकदम सिंपल क्वेश्चन आहे की सेंट्रिपिटल acceleration is produced in uniform circular motion, non uniform circular motion, both in UCM and non UCM, none of these. तर आपण पटकन काय आन्सर देतो? UCM. कारण UCM मध्ये फक्त डायरेक्शन चेंज होते, मॅग्निट्यूड चेंज होत नाही आहे. पण लक्षात ठेवा नॉन UCM मध्ये पण हे तयार होणार, कारण नॉन UCM मध्ये पण डायरेक्शन चेंज होतेच. सो सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन इज प्रोड्यूस्ड इन UCM एज वेल एज नॉन UCM. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असू दे किंवा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असू दे, दोन्ही मध्ये सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन हे नेहमी असतं, because it is produced due to change in direction of velocity, and direction of velocity definitely circular motion मध्ये change होते. So it acts along the radius and directed towards the center. So this is called as a centripetal acceleration. आता आपण जाऊया tangential acceleration ला. मग त्याच्यानंतर आपण दोन्ही मधलं रिलेशन बघूया. What is the relation between centripetal acceleration and tangential acceleration? So आपण सेम कन्सेप्ट घेतो इथं. Particle performs uniform circular motion. Sorry, uniform च्या ऐवजी आपण non uniform घेऊया. Particle performs circular motion in anti-clockwise direction with variable speed. Speed point to point ठेवायला change वाला आहे. So it is a non-uniform circular motion. आता non-uniform circular motion मध्ये particle जसा हा along the circumference move होईल तसं direction of velocity definitely change वाले. डायरेक्शन ऑफ वेलोसिटी जर चेंज होत असेल तर सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन असणार. म्हणजे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन कुठे असणार? तर सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन या डायरेक्शनला असणार, टुवर्ड्स सेंटर. AC इज डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर. म्हणजे इन्स्टंटेनियस सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन, पार्टिकल इथं असताना ऍक्सेलरेशन कुठे असणार? इकडे असणार. ठीक आहे. सो इट इज AC. पण ही नॉन UCM असेल, म्हणजे स्पीड पण जर व्हेरी होत असेल तर स्पीड व्हेरी झाल्यामुळं म्हणजे व्हेलॉसिटी मधलं मॅग्निट्यूड व्हेरी झाल्यामुळं जे ऍक्सेलरेशन तयार होतं ज्याला आपण म्हणतो dV/dt. बघा इथे मी बार लिहिलेला नाही आहे, फक्त मॅग्निट्यूड घेतला आहे. सो इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी नाही आहे, रेट ऑफ चेंज ऑफ स्पीड आहे. रेट ऑफ चेंज ऑफ स्पीड झाल्यामुळे म्हणजे स्पीड चेंज झाल्यामुळे जे ऍक्सेलरेशन तयार होतं दॅट इज कॉल्ड एज अ टँजेन्शियल ऍक्सेलरेशन AT. त्याला काय म्हणायचं? टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. मग याची डायरेक्शन कुठे असते? इट इज ऑलवेज डायरेक्टेड अलॉंग द टँजेंट. इट इज ऑलवेज डायरेक्टेड अलॉंग द टँजेंट. म्हणजे पार्टिकलचा स्पीड जर वाढत जात असेल तर टँजेन्शियल ऍक्सेलरेशन इकडे असणार, द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी. आणि पार्टिकल असा मूव्ह आला पण त्याचा स्पीड कमी कमी होत चालला आहे, म्हणजे रिटार्डेड मोशन आहे, त्यावेळी टँजेन्शियल ऍक्सेलरेशनची डायरेक्शन बरोबर ह्याच्या उलटी असेल, म्हणजे इकडे असेल. कळतंय का? आपण तो अलॉंग टँजेंटच असणार आहे. ठीक आहे. म्हणजे समजा एक व्हेकल आहे, एक मोटरसायकलिस्ट आहे. मोटरसायकलिस्ट असा सर्क्युलर टर्न मध्ये फास्ट मूव्ह आला. ठीक आहे. फास्ट मूव्ह आला, इथं आल्यानंतर त्याने काय केलं? ऍक्सेलरेटर वाढवलं. ऍक्सेलरेटर वाढवल्यानंतर स्पीड काय वाढायला आहे? स्पीड कुठल्या डायरेक्शनला वाढणार? तर ह्या डायरेक्शनला वाढणार. आता स्पीड ह्या डायरेक्शन वाढत असेल तर जे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन तिकडे असणार, म्हणजेच हा AT सुद्धा इकडे असणार.
समजा तोच मोटरसायकलिस्ट असा मूव्ह आला आणि इतरल्यानंतर त्यानं ब्रेक लावला, ब्रेक लावल्यानंतर स्पीड काय होणार, स्पीड डिक्रीज होणार, स्पीड डिक्रीज झाल्यामुळे रिटार्डेशन तयार झालं. रिटार्डेशन म्हणजे काय, टँजेन्शियल रिटार्डेशन कुठे असणार, त्यावेळेला तू खाली असणार इकडं, म्हणजे व्हेकल पुढे जाणार पण टँजेन्शियल रिटार्डेशन कुठे असणार, इकडे असणार. तर लक्षात ठेवा. तर ह्या नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये सेंट्रिपिटल एक्सेलरेशन सुद्धा असणार आहे, टँजेन्शियल एक्सेलरेशन सुद्धा असणार आहे. टँजेन्शियल एक्सेलरेशन इज ऑलवेज अलोंग द टँजेंट अँड सेंट्रिपिटल एक्सेलरेशन इज ऑलवेज अलोंग द रेडिएशन डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर. हा टँजेन्शियल एक्सेलरेशन कसं काढायचं, AT इज इक्वल टू dv by dt. So AT is equal to rate of change of speed and centripetal acceleration कसं काढायचं, centripetal acceleration is equal to v square upon r or is equal to r omega square or it is equal to v omega. तिन्ही पैकी कुठलाही फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. मग मला असा क्वेश्चन विचारला की पार्टिकल नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला आहे, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ रिझल्टंट एक्सेलरेशन. रिझल्टंट एक्सेलरेशनची व्हॅल्यू किती असेल ॲट एनी पॉइंट अलोंग द सर्कम्फरन्स, व्हॉट इज रिझल्टंट एक्सेलरेशन. हे दोन्ही एक्सेलरेशन प्रेझेंट असणार आहेत. मग दोन्हीचा रिझल्टंट कसा काढायचा, तर दोन्ही वेक्टर एकमेकांना कशा आहेत, परपेंडिक्युलर आहेत. मग काय करायचं, तर पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर एडिशन. हा इथं पॅरल लाईन काढली मी, इथं ही पॅरल लाईन काढली, म्हणजे हा पॅरलोग्राम कंप्लीट झाला, हा पॅरलोग्राम कंप्लीट झाला. ठीक आहे. तर याचा जो कॉमन डायगोनल असेल, कॉमन डायगोनल स्टार्टिंग फ्रॉम A, दिस कॉमन डायगोनल इंडिकेट्स रिझल्टंट एक्सेलरेशन. आता हे जर एक्सेलरेशनच्या वेळी रिटार्डेशन असेल तर हा AT खाली असणार आणि हा A इकडे खाली असणार. कळतंय का. So this gives a resultant acceleration. माझा फॉर्म्युला काय ना रिझल्टंट एक्सेलरेशनचा, if two vectors are perpendicular, what is A? A is equal to square root of p square plus q square. हा फॉर्म्युला आपण बघितलाय, p square plus q square म्हणजेच काय, AC square plus AT square. ह्याच्यावर न्यूमेरिकल्स येऊ शकतात, बोर्डला येऊ शकतात, ऑब्जेक्टिव्हला येऊ शकतात. हे लक्षात ठेवा फॉर्म्युला. नेट एक्सेलरेशन इन सर्क्युलर मोशन इज इक्वल टू AC square plus AT square. समजा हीच युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे तर स्पीड चेंज होणार नाहीये, स्पीड चेंज झाला नाही तर AT झिरो आला, AT झिरो आला की हा झिरो आला, राहिलं AC स्क्वेअरचा स्क्वेअर रूट. मग स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय कॅन्सल होणार, कॅन्सल होणार, म्हणजे A इज इक्वल टू AC. म्हणजे UCA मध्ये काय असणार, A इज इक्वल टू AC आणि नॉन UCA मध्ये काय असणार, A इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ AC स्क्वेअर प्लस AT square. So this is a net acceleration produced in non-uniform circular motion. आता हा अँगल पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो. हे ऑब्जेक्टिव्हला मी मला वाटतं 11वीला हे मी घेतलेलं आहे की व्हॉट इज अँगल मेड बाय resultant acceleration with direction of motion. When particle perform circular motion, what is angle made by resultant acceleration with direction of motion. ही direction of motion आहे along tangent, हे resultant acceleration आहे. हा अँगल मला काढायचा आहे, हा फाय अँगल काढायचा आहे. डायरेक्ट जर tan थीटा घ्या, हा AC स्लाइड केला तरी येणार, हा सुद्धा AC चा आहे. सो इट इज tan थीटा, tan of theta or tan of phi is equal to opposite side upon adjacent side. अँगलची अपोजिट साइड काय आहे, AC आहे, adjacent side काय आहे, AT आहे. So AC upon AT. So what is phi? Phi is equal to tan inverse of AC upon AT. This is angle made by resultant acceleration with direction of motion in non-uniform circular motion. ठीक है. What is angle made by resultant acceleration with direction of motion in uniform circular motion? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये नेट एक्सेलरेशन ना डायरेक्शन ऑफ मोशन शी केलेला अँगल किती असेल, तर डायरेक्शन ऑफ मोशन इज ऑलवेज अलोंग टँजेंट आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर हा सेंट्रिपिटल एक्सेलरेशन असणार आहे. मग सेंट्रिपिटल एक्सेलरेशन याच्यामधला अँगल किती आहे, डेफिनेटली 90 डिग्री आहे. तर यूसी मध्ये हा अँगल किती असणार, फाय 90 असणार. नॉन यूसी मध्ये किती असणार आहे, तर tan इनवर्स ऑफ AC अपॉन AT. तर हा एक अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे एक्सेलरेशन इन सर्क्युलर मोशन. तर इथं हा जो फॉर्म्युला आहे सेंट्रिपिटल एक्सेलरेशनचा मगाशी मी घेतला होता, सेंट्रिपिटल एक्सेलरेशनचा वेक्टर फॉर्म मध्ये फॉर्म्युला मायनस r ओमेगा स्क्वेअर r बार ओमेगा स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला डायरेक्ट टेक्स्ट बुक मध्ये बाराची दिलेला आहे आणि ह्याच्या नंतर पुढे पॉइंट स्टार्ट होतो सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स. तर सेंट्रिपिटल एक्सेलरेशन जर तुम्हाला माहित असेल तर डेफिनेटली सेंट्रिपिटल फोर्स कळेल, त्यानंतर सेंट्रीफ्युगल फोर्स आणि मग त्यानंतर आपला नेक्स्ट पॉइंट जायचा आहे बँकिंग ऑफ रोड्स. सो हा पॉइंट एक महत्त्वाचा आहे. तर हा एक परफेक्ट करून ठेवा, एक्सेलरेशन इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर एक 2 मिनिटांमध्ये आज झालेले सगळे पॉइंट्स मी फास्ट रिवाइज करतो. बघा काय काय आपण स्टडी केलं आहे. फर्स्ट पॉइंट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. रेट angular displacement is the angle traced by position of vector when particle moves along the circumference of circle. It is a scalar quantity or it may be vector quantity. Infinitesimally small angular displacement is a vector and finite angular displacement is a scalar. It is always perpendicular to the plane of circle, measured in radian. Second, angular velocity bhagitli. Rate of change of angular displacement is called as a angular velocity. Omega is equal to d theta by dt is always a vector perpendicular to the plane of circle, measured in radian per
सेकंड. तर नेक्स्ट पॉइंट म्हटलं आपण अँग्युलर एक्सेलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी मीन्स अँग्युलर एक्सेलरेशन मेजर्ड इन रेडियन पर सेकंड स्क्वेअर. इट इज ऑल्सो ऑलवेज अ वेक्टर परपेंडिकुलर टू द प्लेन ऑफ सर्कल. If omega goes on increasing, alpha is directed in the direction of omega, and if omega goes on decreasing, अल्फा इज डायरेक्टेड एक्झॅक्टली अपोजिट टू ओमेगा. म्हणजे बॉडीचा स्पीड कंटिन्युअसली वाढत जात असेल म्हणजे ऍक्सेलरेटेड मोशन असेल. सर्क्युलर मोशन आहे पण ऍक्सेलरेटेड आहे तर अल्फा ओमेगाच्या डायरेक्शनला असतो. आणि सर्क्युलर मोशन आहे पण रिटार्डेड आहे, स्पीड कमी होत चाललाय त्यामुळे अल्फा हा ओमेगाला अपोजिट असतो, लक्षात ठेवा. सो इट इज ऑल्सो अ वेक्टर मेजर्ड इन रेडियन पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतर आपण एक फॉर्म्युला बघितला v इज इक्वल टू आर ओमेगा. मॅग्निट्यूड बघायचं असेल तर v इज इक्वल टू आर ओमेगा आणि वेक्टर फॉर्म मध्ये पाहिजे असेल तर v इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार. तर तो फॉर्म्युला एक महत्त्वाचा लक्षात ठेवायचा आहे. आणि फायनली आपण बघितलं एक्सेलरेशन इन सर्क्युलर मोशन. याच्यामध्ये दोन प्रकारचे एक्सेलरेशन असतात, सेंट्रिपिटल एक्सेलरेशन आणि टँजेन्शियल एक्सेलरेशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फक्त आणि फक्त सेंट्रिपिटल एक्सेलरेशन असतं आणि नॉन यूसीएम मध्ये सेंट्रिपिटल एक्सेलरेशन आणि टँजेन्शियल एक्सेलरेशन दोन्ही प्रेझेंट असतात आणि दोन्हींचा जो रिझल्टंट असेल दॅट इज ए and a is given by square root of ac square plus at square. सेंट्रिपिटल एक्सेलरेशन कशामुळे तयार होतं? सेंट्रिपिटल एक्सेलरेशन चेंज इन डायरेक्शन ऑफ वेलोसिटी मुळे तयार होतं. आणि टँजेन्शियल एक्सेलरेशन कशामुळे तयार होतं? चेंज इन मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटी. वेलोसिटीचं जे मॅग्निट्यूड आहे ते चेंज झाल्यामुळे टँजेन्शियल एक्सेलरेशन तयार होतं आणि वेलोसिटीची जी डायरेक्शन आहे ती चेंज झाल्यामुळे हे एसी सेंट्रिपिटल किंवा रेडियल एक्सेलरेशन तयार होतं. म्हणजे यूसीएम मध्ये फक्त सेंट्रिपिटल एक्सेलरेशन असणार आणि नॉन यूसीएम मध्ये सेंट्रिपिटल आणि टँजेन्शियल दोन्ही असणार. जसं एक फॉर्म्युला आपण बघितला होता हा v इज इक्वल टू आर ओमेगा वेक्टर फॉर्मॅट मध्ये v बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार. तसं आणखीन एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, त्याचं डेरिव्हेशन आपण घेऊ शकतो पण सिलेबस मध्ये डेरिव्हेशन नाही आहे. तर असंच एक्सेलरेशनचा फॉर्म्युला घेऊ शकतो आपण. तर एटी बार इज इक्वल टू किंवा ए बार इज इक्वल टू अल्फा बार क्रॉस आर बार. लिनियर वेलोसिटी एंगुलर लिनियर वेलोसिटी एंगुलर वेलोसिटी, लिनियर एक्सेलरेशन एंगुलर एक्सेलरेशन. रिलेशन बिटवीन लिनियर एक्सेलरेशन अँड एंगुलर एक्सेलरेशन. हा जो ए आहे त्या ए मध्ये आणि आर मधलं हे रिलेशन आहे. सो ए बार इज इक्वल टू आर बार क्रॉस अल्फा बार. हे सुद्धा रिलेशन महत्वाचं आहे, ते सुद्धा लक्षात ठेवा. रिलेशन बिटवीन लिनियर एक्सेलरेशन अँड एंगुलर एक्सेलरेशन. आजच्या ह्या लेक्चरचा हेतू एवढा होता की 11वीचे जे पॉईंट झाले तुम्हाला ते थोडेसे फास्ट रिवाइज व्हावेत. त्याच्यानंतर आपण 12वीचा व्हिडिओ उद्या आपण तो अपलोड करूया. तर हे पॉईंट्स क्लिअर असतील तर तुम्हाला पुढचे पॉईंट्स थोडेसे क्लिअर होतील, समजतील आणि त्यामुळे थोडंसं हा व्हिडिओ व्यवस्थित बघा. 11वीचा जो चॅप्टर आपला झालेला आहे सर्क्युलर मोशनचा थोडासा रिवाइज करा आणि त्यानंतर आपला जो रोटेशनल डायनामिक्सचा पार्ट आहे तो आपण स्टार्ट करूया. थँक्यू.